पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातील लष्कर भागातील रेसकोर्स मैदानावर सभा होते आहे। इथली गर्दी विचारात घेऊन दुपारनंतर लष्कर तसंच परिसरातील काही रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। वाहतुकीकरता ते बंद असतील, त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे। सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराकरता पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज कराडमध्ये सभा होणार आहे। सभेनिमित्त महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। कराड शहर आणि परिसरात हजारो पोलीस तैनात करण्यात आले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोलापुरामध्ये सभा होणार आहे। महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचाराकरता सोलापुरातील होम मैदानावर मोदींची सभा होणार आहे। सोलापुरात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा होणार आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराकरता सभा होणार असून ठाकरेंच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बहीण पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे मैदानात उतरले। बीडच्या आष्टी शहरात मंत्री धनंजय मुंडेंची आज सभा होणार आहे। अर्चना पाटलांच्या प्रचारार्थ तुळजापुरामध्ये झालेल्या सभेत धनंजय मुंडेंनी विरोधकांचा समाचार घेत मोदींचं कौतुक केलं। मोदींकरता 33 प्लेयर मैदानात आहेत, पण त्याने काही फरक पडणार नाही। अब की बार 400 पार, विरोधक बाउंड्री के पार असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे आज अर्ज भरणार आहेत। यावेळी संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार असून मविया शक्ती प्रदर्शन करणार आहे। दक्षिण मध्य मुंबईमध्ये आज दोन्ही शिवसेना आमने-सामने येणार आहेत। उबाठा गटाचे उमेदवार अनिल देसाई आणि शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे उमेदवारी अर्ज दाखल करणार असून दोघेही शक्ती प्रदर्शन करणार आहेत। धुळ्यातील महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी भाजप जोरदार शक्ती प्रदर्शन करेल। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित राहणार आहेत। अंबरनाथमध्ये झालेल्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याला खासदार श्रीकांत शिंदेंनी उपस्थिती लावली। आपल्याला मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचे, सरकारची 10 वर्षातली कामं घरोघरी पोहोचवा, निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होणं गरजेचं आहे असं श्रीकांत शिंदे म्हणाले। तळकोकणातील सावंतवाडी तालुक्यामध्ये भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिला। माजी खासदार विनायक राऊत यांचे कट्टर समर्थक रुपेश राऊळ यांच्या निमळे या गावातील तब्बल 50हून अधिक शिवसैनिकांनी भाजपत प्रवेश केला। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीकडून झालेल्या अटकेला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं आम आदमी पक्षाला ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये झटका दिला। आयोगानं पक्षाच्या प्रचारगीतावर आक्षेप घेतला, तर प्रचारगीतामध्ये काहीही आक्षेपार्ह नसताना आयोगानं आक्षेप घेतल्याचा आरोप आपच्या नेत्यांकडून करण्यात आला। कोकणच्या हितासाठी कोकणी जनता सुनील तटकरेंना निवडून देईल असा विश्वास रामदास कदमांनी व्यक्त केला। तर गीते 6 वेळा खासदार झाले, त्यांनी कोकणाला काय दिलं? गीतेंचा पराभव निश्चित आहे अशी टीका रामदास कदमांनी केली। गेल्या काही दिवसात सोन्याच्या दराने चांगलाच उच्चांक गाठला होता। गेल्या 10 दिवसांपासून सोनं प्रति तोळा 2500 रुपयांनी स्वस्त झालंय। सध्या सोन्याचा दर प्रति तोळा 71,486 रुपयांपर्यंत खाली आलेला आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळानं मुंबईतील विविध वापराकरता राखीव 17 भूखंडांच्या ई-लिलावासाठीच्या निविदा प्रक्रियेस अखेर मुदतवाढ दिली आहे। त्यानुसार 7 मे पर्यंत निविदा सादर करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे। त्यानंतर निविदा खुल्या करून पुढील प्रक्रिया झाल्यानंतर जूनमध्ये 17 भूखंडांचा ई-लिलाव जाहीर केला जाणार आहे। मुंबईत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्याकरता काँक्रिटीकरण रात्रीच करा असा सल्ला IIT तज्ज्ञांनी पालिकेच्या अभियंत्यांना दिला। तसंच रस्त्यांचं आयुर्मान किमान 20 वर्ष टिकावं असं नियोजन करा। पॉलिमरिक काँक्रीटचा वापर करा असं देखील तज्ज्ञांनी म्हटलंय। केंद्रीय लोकसेवा आयोगानं येत्या 2025 वर्षात होणाऱ्या विविध पदांकरता भरती परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलंय। आयोगाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे। त्यानुसार पूर्व परीक्षा 25 मेला होणार आहे। उमेदवारांना upsc.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध आहे। पिंपरी चिंचवडमध्ये मालमत्ता कर न भरलेल्या आणि कराची 10,000पेक्षा अधिक थकबाकी असलेल्या 75,858 मालमत्ता धारकांनी महापालिकेचा
717 कोटी 32 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवला। या मालमत्ता धारकांना देयकाबरोबरच जप्तीपूर्वी नोटीस देण्यास कर संकलन आणि कर आकारणी विभागाने सुरुवात केलेली आहे। पुणे शहरातील मेट्रोच्या गर्डरच्या कामाकरता औंध, बाणेर आणि पाषाण रस्त्यावर सोमवारी आणि मंगळवारी वाहतुकीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहेत। पाषाण रस्ता आचार्य आनंद ऋषीजी महाराज चौक ते अभिमान श्री चौक दरम्यान रस्त्यावरून दुहेरी वाहतूक करण्यात येणार आहे। मुंबईत मतदानावेळी मतदान केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांना उष्माघात अथवा अन्य त्रास होऊ नये याकरता आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। त्याचबरोबर आता मुंबईतील आपला दवाखाना सुद्धा मतदान केंद्रांशी जोडण्यात येणार आहे। त्यामुळे मतदान केंद्रांवर आरोग्य सुविधा पुरवणं सोपं होणार आहे। आरटीई प्रवेश प्रक्रियेत शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेला राज्यभरातून अत्यल्प प्रतिसाद मिळतोय। अर्ज भरण्याकरता फक्त दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत, तरी देखील प्रवेशांकरता उपलब्ध जागांच्या 10% सुद्धा नोंदणी झालेली नाही। नागपूरमधील स्कूल बस चालक आणि स्कूल व्हॅन चालकांना आरटीओचं प्रशिक्षण घेणं बंधनकारक करण्यात आलंय। विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून आरटीओनं पुढाकार घेतला आहे। जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जल जीवन मिशन योजना अंमलबजावणीमध्ये नाशिक जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे। 15 एप्रिल 2024ला जल जीवन मिशन अंतर्गत एकूण मंजूर 1222 योजनांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे 613 योजना नाशिक जिल्ह्यानं पूर्ण केल्या। गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढू लागल्यामुळे मातीच्या माठांना मागणी वाढली आहे। माठ बनवण्याकरता लागणारी माती यंदा महागली आहे, त्यामुळे माठाच्या दरात 15% वाढ झाली आहे। मात्र तरी देखील माठाला मागणीचा कायम आहे। कोकण किनारपट्टीसह राज्याच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट आहे। अनेक भागात कमाल तापमानाचा पारा 35 ते 40 अंशांच्या वर गेलाय। उन्हाळ्याच्या सुटीत अनेकांची आवडती थंड हवेची ठिकाणं महाबळेश्वर, माथेरानमध्ये उकाडा वाढलाय, त्यामुळे पर्यटकांची निराशा होते। विदर्भासह मुंबई, ठाणे, पश्चिम महाराष्ट्र सध्या उन्हाच्या तडाख्यात होरपळून निघतोय। माथेरानमध्ये सरासरी 39 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। हे तापमान मुंबईपेक्षाही अधिक होतं। राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे। 1 मार्चपासून आतापर्यंत राज्यात उष्माघाताचे 184 रुग्ण सापडले आहेत। गेल्या 2 आठवड्यांमध्ये धुळे, ठाणे व वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे। पुण्यात लसूण, काकडी, फ्लॉवर, शेवगा आणि घेवड्याच्या दरात 10% वाढ झाली आहे, तर कोथिंबीर, मेथी, पुदिन्याचे दर स्थिर आहेत। शेपू, कांदापात, मुळा, चाकवत, पालक या पालेभाज्यांच्या दरातही वाढ झाल्यानं सामान्यांच्या खिशाला फटका बसलाय। आंब्याची आवक वाढल्यानं हापूस आंब्याचा डझन मागे 300 रुपये दरानं उतरलेत। आता सर्वसामान्यांनाही आंबा खाता येणार आहे। 5 डझनच्या पेटीचा भाव 2000 रुपयांवरून 1300 रुपयांवर आला आहे। महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती अंतर्गत राबवण्यात आलेल्या प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ घेण्याकरता 3 आर्थिक वर्षांपैकी 2 वर्षांमध्ये कर्ज घेऊन त्याची परतफेड करण्याची अट होती। मात्र 1 वर्ष कर्ज घेऊन त्याची परतफेड केल्यानं 8,50,000 शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलं। हिंगोली आणि परभणी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात किंचित चढउतार होत आहेत। मागील अनेक महिन्यांपासून दर दबावातच आहेत, तर 5,000 रुपयांवर पोहोचतील या आशेनं घरात सोयाबीन साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला। सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 4,100 ते 4,580 रुपयेच राहिले। टिटवाळ्याच्या म्हसकळ या गावातील स्वामी समर्थ मंदिरात चोरट्यांनी दानपेटीवर डल्ला मारला। चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। या प्रकरणी मंदिर प्रशासनाने टिटवाळा पोलीस तालुक्यात गुन्हा दाखल केलाय। सध्या टिटवाळा पोलीस शोध घेतात आरोपींचा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय अंतराळ स्टार्टअपच्या संस्थापकांना भेटण्याकरता येणाऱ्या इलॉन मस्क यांनी भारत दौरा रद्द केला। ते तातडीनं चीनला गेले। चीनमध्ये स्थानिक कंपन्यांच्या ईव्हीची विक्री वाढवण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे मस्क यांनी तातडीनं चीनला भेट दिल्याची माहिती समोर येते।
सांगलीच्या शिराळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली। यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका केली। काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवत बाळासाहेब ठाकरेंचं शिवधनुष्य वाचवण्याचं काम मी केलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रत्नागिरीमध्ये जाहीर सभा घेतली। यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला। शिवसेना कोकणाचं नातं तोडायला निघालेत असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली। कोकणात विनाशकारी प्रकल्प होऊ देणार नाही असं ठाकरे म्हणाले। दरम्यान ईडी सीबीआय केंद्राचे घरगडी असून आमचं सरकार आल्यावर तुमच्याही घरात घुसू असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला। नारायण राणेंच्या प्रचारार्थ रत्नागिरीमध्ये महायुतीची प्रचार सभा पार पडली। यावेळी नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला। कोकणात आलात तसे सरळ सरळ जा, नाहीतर कोकणातील सर्व रस्ते बंद करून टाकेन असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला। काळ्याऐशी मान राखणारे हे सरकार नाही अशा शब्दात अहमदनगरमधून शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधलं। गुजरातमधील शेतकऱ्यांना सरसकट कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली, मग महाराष्ट्रात का नाही असा सवाल विचारत देशाला हुकुमशाहीकडे नेण्याची वाटचाल सुरू असल्याचा टोला शरद पवारांनी लगावला। सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने बनवण्यात आलेला संकल्पनामा प्रकाशित केला। पोवई नाका इथं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून हा संकल्पनामा प्रकाशित करण्यात आला। या सोहळ्याला महायुतीतील पदाधिकारी उपस्थित होते। आत्ताचे अजित पवार हे भाजपचे असून आता ते पवार साहेबांवरच टीका करू लागल्याचं रोहित पवार म्हणाले। अजित पवार जेव्हा राजकारणात आले तिथून पवारांचा काळ सुरू झाल्याचा खोचक टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लगावला। भाजपनं पवार कुटुंब फोडलं तर मंडलिकांनी ब्रिटिश रणनीती वापरून दोन राजे घराण्यात वाद निर्माण केला। गादीपेक्षा तुम्हाला मोदी मोठे वाटतात, गादी ही आमची परंपरा आहे, गादीला हात लावला तर घातला तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा रोहित पवारांनी दिला। एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।